नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटेड स्लीव्ज डिझाइन कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ब्लाउजचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि हे आहे अस्तर। तर अस्तरच्या कपड्यापेक्षा जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते अर्धा ते 1 इंच जास्तीचं ठेवायचं आहे आणि ही आहे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आणि हा आहे स्लीवचा फ्रंट पार्ट। आता दोन्ही स्लीवच्या मी फ्रंट पार्टला मार्किंग करून घेते, कारण प्लेटेड स्लीव्जमध्ये जो फ्रंट पार्ट असतो त्या बाजूकडून प्लेट्सची तोंड आली पाहिजे, तरच ती स्लीव्ज व्यवस्थित वाटते। नाहीतर वेगवेगळ्या झाल्या तर मग पूर्ण ब्लाउज फसतो आणि नवीन मैत्रिणी या बाबतीमध्ये खरंच खूप कन्फ्यूज होतात। बऱ्याच वेळा एकच बाजूची स्लीव्ज होते किंवा एका बाजूच्या प्लेट्स पुढच्या बाजूने असतात आणि एका बाजूचे मागच्या बाजूने, मग तो ब्लाउज फसतो। तर हे होऊ नये म्हणून ही मार्किंग मी केलेली आहे। तसंच तुम्ही तुमच्या अस्तरवरती मार्किंग करून घ्या। तर पहा, आता ही जे कापड घेतलेलं आहे ते डबल घेतलेलं आहे, म्हणजे जे मेन अस्तर आहे त्या अस्तरपेक्षा हे जे कापड आहे अस्तरची स्लीवची जी लेंथ आहे त्याच्यापेक्षा हे डबल कापड आहे। म्हणजेच आपण प्लेट्स टाकणार असतो किंवा गोपीबाही शिवणार असतो त्यावेळेस सेम डबल कापड घ्यायचं, म्हणजे मेन ब्लाउजचं ज्यावरती आपण प्लेट्स टाकणार आहोत ते। तर आता ही जी ओपन बाजू आहे, ओपन बाजूकडून सुद्धा 4 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं किंवा कट देऊन घ्यायचा। आता हे कापड थोडंसं सिंपल साडीवरचं आहे डेली यूजच्या, तर ते सरकतं। अशा वेळेस तुम्ही कट दिलेलाच योग्य राहील। कॉटन वगैरे असेल तर तुम्ही मार्किंग केलं तरीसुद्धा चालतं। तर पहा, या पद्धतीने अगदी सरळ करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर मार्किंगच्या पुढे या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। प्लेट्स मात्र एकसारख्या आकाराच्या हव्या। आता हे आम्ही अर्धा इंच मार्जिनच्या प्लेट्स टाकून घेत आहे। या पद्धतीने तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूची मदत घेऊ शकता किंवा आपल्या शिलाई मशीनचाच जो छोटा स्क्रूड्रायव्हर असतो त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। तर आता एका बाजूचे प्लेट्स टाकून झाल्यानंतर एकदा चेक करायचे अस्तरचं स्लीव्ज ठेवून। जर कमी असेल तर एखादी प्लेट उसवून घ्यायची आणि एक्स्ट्राची असेल कापड शिल्लक तर अशा वेळेस दोन्ही बाजूने एक एक प्लेट्स टाकून घ्या। तर आता पहा, मी दोन्ही बाजूने एक एक प्लेट टाकून घेतले, म्हणजे आता हे कापड एकसारखं झालेलं आहे। म्हणजे जेवढी अस्तरची स्लीव्ज आहे त्या स्लीव्जच्या लेंथ एवढं झालेलं आहे। त्यानंतर आता या ज्या प्लेट्स आहेत त्या सरळमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। गोपीबाहीमध्ये थोडंसं वरती आल्या तरी चालतं, पण ही जी प्लेटेड असते त्यावेळेस मात्र या प्लेट्सची तोंड एकाच दिशेने ठेवायची आहे। गोपीबाही स्लीव्जमध्ये आपण वरच्या बाजूची प्लेट्सची तोंड वेगळ्या बाजूने असतात आणि खालच्या बाजूची वेगळ्या बाजूने, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात। पण प्लेटेड स्लीव्जमध्ये मात्र एकाच बाजूकडून प्लेट्सची तोंड ठेवायची असतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। दोन्ही स्लीव्जमध्ये कटिंग तर सेम आहे, पण शिलाई करताना दोन्ही प्लेट्सची टाकण्याची पद्धत वेगवेगळी आहे। म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं की गोपीबाही नाही तर आपण इथे आज प्लेटेड स्लीव्ज बनवणार आहोत। तर त्यासाठी आता या प्लेट्सची तोंड जी आहेत ती एका बाजूने आहेत, तर त्यावरती मी इस्त्री करून सुद्धा घेतली आहे, त्यामुळे ती सेट होऊन जातात आणि शिलाई करताना सरकत नाही। तर पहा, आता हे जे अस्तर आहे त्याची जी सुईची बाजू ज्या बाजूने आपण मार्किंग केलेलं होतं आणि स्लीव्जच्या प्लेट्सची जी तोंड आहे ते फ्रंट बाजूने येतील या पद्धतीने अस्तरच्या स्लीव्जवरती ठेवून घेतलेला आहे आणि याला आता चारही बाजूने आपण शिलाई करून घेणार आहोत। तर पहा, आता चारही बाजूने शिलाई करणार आहे। आता हे ट्रान्सपरंट कापड असल्यामुळे मी वरच्या बाजूनेच शिलाई मारत आहे, पण बऱ्याच वेळा जर ट्रान्सपरन्स कापड नसेल तर त्यावेळेस तुम्ही ग्लू गनच्या मदतीनेही चिटकू शकता किंवा मग पिन आहेत त्या पिन लावून घ्यायच्या, एक सेंटरला आणि दोन्ही साईडला 2, आणि नंतर ही पलटून मग तुम्ही आतल्या बाजूने अस्तरला शिलाई मारून घेऊ शकता। त्यानंतर एक्स्ट्राचं कापड असेल ते सुद्धा कट करायचं आहे। आता इथे शिलाई मारताना तुम्ही पाहतच असाल मी अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारत आहे। शिलाई मारताना प्लेट्स जी तोंड आहेत ती व्यवस्थित येतील ही काळजी घ्यायची आहे। बऱ्याच वेळा शिलाई मारताना जो नॉब असतो त्यामध्ये अडकून प्लेट्स उलटी पडते आणि तीही व्यवस्थित दिसत नाही, म्हणून प्लेट्सची तोंड या पद्धतीने सेट करत हाताने व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे।
आता हे जे प्लेट्स आहेत ते आपल्या तयार झालेले आहेत टाकून. त्यानंतर आता खालच्या बाजूने इथं तुमच्याकडे लेस असेल तर तुम्ही लेस यूज करू शकता. पण ही सिंपल साडी असल्यामुळे माझ्याकडे मी हे साडीचं एक्स्ट्राचं 4 इंच रुंदीचं कापड कट करून घेतलं आहे. कारण हे कापड आपल्याला 3 ते 4 इंच तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. पण 4 इंचाची मोठी पट्टी होईल तर त्यांना अर्धा इंचाचीच पट्टी हवी होती, म्हणून मी 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. कारण 1 इंच शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा दुमडण्यामध्ये, त्यामुळे अर्धा इंचाची प्लेटेड स्लीव्ज होईल. त्यानंतर या कपड्यावरती जी स्लीव्ज आहे आपली तयार, ती स्लीव्ज या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे अगदी किनारीवरती आणि 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी पट्टी आहे ही या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मोठी ब्रॉड लेस असेल तीही तुम्ही याच पद्धतीने वापरू शकता, किंवा तुम्ही वेगळी लेस वगैरे वापरणार असाल तीही व्यवस्थित वापरू शकता. आता इथे चेक करायचं आहे, जास्त मोठं कापड होत असेल तर अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. आता मला इथं अर्धा इंच रुंदीचीच पट्टी हवी आहे, म्हणून मी एक्स्ट्राचं जे अर्धा इंच आहे ते कट करून घेत आहे. तर आता आतल्या बाजूने अर्धा इंच दुमडून घ्यायचं आणि अर्धा इंचाची आपली तयार पट्टी होईल. आता या पट्टीवरती अगदी वरच्या बाजूने तुम्ही शिलाई मारून घ्या किंवा ग्लू गनच्या मदतीने तुम्ही ते चिटकवून सुद्धा घेऊ शकता. तर अगदी फिनिशिंगसह वरच्या बाजूने शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आता खालच्या बाजूने शिलाई मारण्याची गरज नाही. एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि एकदा यावरती सुद्धा व्यवस्थित इस्त्री फिरून घ्यायची, म्हणजे पूर्ण स्लीव्ज आपली तयार झाली. या पद्धतीने तुम्ही स्लीव्ज बनवून घ्या. आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो मैत्रिणींनो, खरं तर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारा वेळ आणि मेहनत लागते, त्यासाठी एक लाईक करणं तर बनतंच. आणि हो, तुम्हाला आवडले असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असताल आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.